हॅलो फ्रेंड, हा व्हिडिओ आहे रात्रीचा. सारांचा बड्डे होता त्या दिवशीचा हा रात्रीचा व्हिडिओ आहे. सारांशला आम्हाला गिफ्ट द्यायचं होतं. सारांशला 12 वाजायला अर्धा तास बाकी होतं, पण आम्हाला लवकर झोपायचं होतं कारण की सकाळी यांना उठावं लागतात. मला पण 5ला उठावं लागतात, म्हणून सारांशला आम्ही लवकरच विश करून टाकलं होतं. बड्डे विश म्हणजे हॅपी बड्डे म्हणून त्याला सरप्राईज गिफ्ट वगैरे द्यायचं होतं. 11:30 वाजले होते. म्हटलं थोडा वेळ तोपर्यंत 12 वाजूनच जातात. सकाळची स्कूल असल्याकारणाने लवकर आम्हाला घाई होती आणि म्हणून आम्ही त्याला 11:30 वाजताच उठवलं होतं. त्याचे फोटो वगैरे टाकतपर्यंत 12 वाजून जातात आणि त्यांच्या आत्याचे वगैरे फोन पण येऊन जाणार होते. मग सारांशला आम्ही दरवर्षी असं काहीतरी सरप्राईज गिफ्ट आणते. त्याला माहीतच असते, त्याला आता ह्यावेळेला पण त्याला माहीत होतं की काहीतरी माझ्यासाठी नवीन काहीतरी सरप्राईज काहीतरी प्लॅन केला असेल बा म्हणून सारांशसाठी मी दुपारीच सारांशला जेव्हा स्कूलला सोडून द्यायसाठी गेली होती त्याच वेळेला मग मी गिफ्ट वगैरे आधीच आणून ठेवले होते आणि मी टेबलच्या खाली ठेवून दिले होते. त्याला तिथे माहीत नाही होणार म्हणून. पण त्याला थोडं इकडे तिकडे त्यांनी बॅग वगैरे शोधली, इकडे तिकडे त्यांनी भरपूर शोधलं आणि मग त्याला शेवटी मी थोडीशी हिट दिली होती. त्याला समजलं, त्यांनी मग ते गिफ्ट शोधून काढले. असं आम्ही सारांसोबत काही ना काही असा गेम खेळत असतो. त्याला पण छान आणि सारांच्या पप्पाला पण मजा येते. तसंच आताच त्याला आम्ही छान कार दिली होती 25 डिसेंबरला. तर मग मला कार वगैरे काही द्यायची नव्हती. बघा तो किती खुश झाला होता. छान. ही आहे सारांच्या आजीकडून गिफ्ट. त्याच्यात बॉटल होती आणि छान. आणि हे हे माझं छोटंसं गिफ्ट मी सारांशला माझ्याकडून. तर आम्ही असं गिफ्ट त्याला दिलं. छोटं राव मोठं राव त्याला खूप खुशी वाटते असं पॅकिंगवालं वगैरे गिफ्ट देऊन वगैरे. मुलांना तसंच आवडते. स्कूलमध्ये तो चॉकलेट घेऊन गेला होता सकाळी छान. आणि मग असे सरप्राईजचे गिफ्ट आणले होते छान. मग तो मला म्हणाला होता की तू मला आता खोलून दे वगैरे, माझ्या मागे खूप लागला होता. त्याला म्हटलं मी छान ओवाळीन तेव्हा तुला देईन तुझ्या हातात. तो नाहीच म्हणत होता. तर मग बरं ठीक आहे म्हटलं, रडू नको, तुला मी देते. मग त्याला मग खोलायला लावलं. तर मग त्यांनी बघितलं. तर मी त्याच्यासाठी छान असं युजफुल कंपास आणला. ह्या छोटाच कंपास आहे आणि मोठा पण आहे. याच्यात टेबल पण आहे छानपैकी लर्न करायला. तर मग म्हटलं कार पण आहे, दोन्ही पण त्याला खेळता पण येते आणि त्याच्यामध्ये वस्तू पण ठेवता येते. मग असं युजफुल त्याला मग हा कंपास दिला. तसं त्याला कार वगैरे खूपच आवडते. मग तो जात होता किचनमध्ये आजीला दाखवायसाठी. तर मग आम्ही आता तयारी वगैरे झाली. असा एक छान मस्त 1 पीस ड्रेस घातला. आम्हाला जायचं होतं रेस्टॉरंटमध्ये कारण की आम्ही आता ह्यावेळेला घरी काही बड्डे केला नाही. तर म्हटलं चला, सारांश म्हणत होता माझा हॉटेलमध्ये हॅपी बड्डे करू वगैरे. तर मग त्याला खुशी पण होईल म्हटलं. तर म्हणून आम्ही सर्वजणांनी छान तयारी वगैरे केली आणि मग त्याचे फोटो वगैरे पण काढले छान सारांसोबत वगैरे. त्याला अक्षवण वगैरे घरी केलं छान. किती क्यूट दिसत आहे मस्तपैकी. आणि सारांसाठी आम्ही हा ड्रेस घेतला होता. त्याच्या आजीसोबत पण फोटो काढले आणि आता मी ओवाळते सारांशला छानपैकी. मस्त ओवाळून घेतलं त्याला छानपैकी. घरीच ओवाळून घेते म्हटलं आणि आम्ही बसलो कारमध्ये आणि आम्ही चाललो मस्तपैकी रेस्टॉरंटमध्ये. तर मग अशा प्रकारे सारांचा बड्डे करायचा होता आम्हाला छानपैकी. तर आम्ही जवळपासच गेलो होतो. छान रेस्टॉरंट आहे, व्हेज मस्त मिळते तिथे आणि प्युअर व्हेजच आहे. तर मग आम्ही अशा प्रकारे छान तिथे पोचलो. मग मी सारांसाठी स्कूलला जातानाच केक ऑर्डर केला होता. त्याला सांगितलं की स्पायडरमॅनचंच केक त्याला म्हणजे आवडते स्पायडरमॅनचं वगैरे. तर मग मी त्याला स्पायडरमॅनचाच केक ह्यावेळेला ऑर्डर केला होता. तर मग आम्ही असे फोटोशूट वगैरे केले आणि मग आता सारांश केक कट दिली. तर बघा हे आहे हॉटेल. सारांश खूप छान दिसत होता. मग त्याचे फोटो वगैरे घेतले अशा प्रकारे.
आणि छान मस्तपैकी आम्ही मग छान केक वगैरे खात बसलो छान. म्हणजे त्याला हे केलं, हॅपी बर्थडे वगैरे असं म्हटलं त्याला, छान मस्त मजा यावं म्हणून वगैरे. त्याच्यासोबत मी बोलत होती छान अशा प्रकारे. आणि मग आम्ही जेवणाचं वगैरे ऑर्डर दिलं, तोपर्यंत आम्ही केक खात बसलो छानपैकी. आणि केक खूप टेस्टी होता. आमचा जो ओळखीचाच आहे केकवाला, आम्ही नेहमी त्यांच्यापासूनच बोलवतो केक नेहमी. तर मग आम्ही मस्त केक खात होतो छान. सारांशला तर चॉकलेट केक खूप आवडतो. मग अशा प्रकारे आम्ही म्हणजे केकची टेस्ट खूपच छान होती. मुलांना जसं आवडतं तसा बड्डे करायचा. तो म्हणत होता ह्यावेळेला घरी नको करू, तर म्हणून आम्ही बाहेर येऊनच त्याचा बड्डे केला छानपैकी. अशा प्रकारे आम्ही ह्यावेळेला छोटासा स्मॉल बर्थडे केला छानपैकी. दरवर्षी आम्ही मुलांना बोलवतो घरी वगैरे छान. मागच्या वर्षी खूप छान बड्डे केला होता. त्याच्या बड्डेला मी पावभाजी बनवली होती, छान नूडल्स बनवले होते आणि खूप मस्त डेकोरेशन केलं होतं छानपैकी. आणि ह्यावेळेला सारांश म्हणत होता की नको म्हणाला, मला ह्यावेळेला हॉटेलमध्येच, म्हणजे मला हॉटेलमध्येच करायचं होता. तर मग ठीक आहे म्हटलं, तुझी इच्छा, तुला जसं वाटेल तसं. तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे, म्हटलं आपण जाऊ आपली फॅमिली आणि मग म्हटलं हॉटेलमध्येच करू. तर मग आम्ही तसंच त्याच्या मनानेच घेतलं. आता सारांश मोठा होत आहे ना, मग तसं तो म्हणते तसंच करावं लागते. मग म्हटलं ठीक आहे तुझ्या मनाने. तर मग आम्ही जेवणाचं पण ऑर्डर करून टाकलं छान. आणि आता जेवण करायला बसलो छान. मस्त टेस्टी जेवण होतं छान, मस्त पनीरची भाजी वगैरे. आणि सारांशला फ्रेंच फ्राईज वगैरे खूप आवडतात, टमाटर सूप वगैरे असं आम्हीच मस्त असं ऑर्डर केलं होतं. आणि मग छान जेवण वगैरे केलं हे हॉटेलचं. आणि सारांचे पप्पा केक खात होते, त्यांना पण हा केक खूप आवडला. असा होता सारांचा बर्थडे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.